रात्री 2 वाजता मला एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला, भाई मी निघालो, मला अपमान सहन झाला नाही, मी मागत आहे. 2 वाजता. तो दिवस मी कदापि विसरणार नाही, ती वेळाचा मी कदापि विसरणार नाही. अपमान करता तुम्ही आम्हाला. अरे आम्ही 40 केसाचा नाव घेतल्या, 10 वेळेला जेल भोगले, आणि म्हणून तुम्ही आज त्या गादीवर बसलात. तुमचं काय योगदान आहे? पोपटपंची दुसरी तोंडाची पोपटपंची तुमची चालते. काही नाही, लवकरच तुम्हाला कळेल. उद्धव ठाकरे, दिवा विसताना फडफडतो तशी तुमची अखेरची शेवटची फडफड आहे. पान मेल्यानंतर शेपटी वळवळते तशी तुमची शेवटची शेपटी वळवळते. एकनाथ शिंदेच्या नादाला लागाल तर खबरदार, रामदास कदम त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे, या जाहीरपणे मी सांगतोय. होय, असे अनेक मावळे पाठीशी उभे आहेत. अधिक बोलणार नाही. शिंदे साहेबांना मुंबईत जायचं आहे, तिकडे त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत. शिंदे साहेबांना विनंती आहे, गपचूप शक्य झालं तर थांबता आलं तर बघा, आम्ही पाहून करू तुमचं, काही अडचण नाही, काही अडचण नाही. तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. असेच योगेश दादाच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहा आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून द्या की या दापोली मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा योगेश कदमच झालेला आहे, शिवसेनामय झालेला आहे, भगवामय झालेला आहे. आणि हा शिवसेनेचा भगवा झेंडा, आई तुळजाभवानीचा भगवा झेंडा, संत रामदासांनी छत्रपतींच्या हातात दिलेला भगवा झेंडा, अरे हजारो वर्षाच्या आधी भगवान श्रीकृष्णाच्या रथावरती फडकत असलेला भगवा झेंडा, हा शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा, हा तुमचा आमच्या शिवसैनिकाचा भगवा झेंडा पुन्हा या दापोलीच्या मतदारसंघावरती डौलानं फडकावा. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. यानंतर महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई